हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी आज मतदान पार पडतंय। 1031 उमेदवारांचं राजकीय भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे। काँग्रेस, भाजपा, जेजेपी आणि आम आदमी पक्ष यांच्यामध्ये सामना रंगणार आहे। मुख्यमंत्री नायब सिंह सोनी, त्याचबरोबर कुस्तीपटू विनेश फोगाट, भूपेंद्र सिंग हुड्डा यांच्यासह अनेक दिग्गज रिंगणात आहेत। ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू बाकरनं यावेळी मतदान केल्याचं पाहायला मिळालं। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून तपशील घेऊयात। शिवाजी, कशा पद्धतीचा उत्साह या मतदानाच्या दिवशी दिसून येतोय? मोठा उत्साह लोकांमध्ये आहे। आता सकाळचे साधारण 9 वाजले आहेत, तरी देखील जे लोक आहेत ते आपल्याला मतदान करताना पाहायला मिळत आहेत। हे काका जे आहेत ते आता या ठिकाणी मतदान करून जाताना पाहिलं। चाचा जी, वोटिंग किया? हाँ जी किया। क्या हाल है इस बार? भाई हाल तो ठीक ही है, कंपटीशन तगड़ा चल रहा है। कंपटीशन तगड़ा चल रहा है। हाँ जी। क्या इस बार किसानों का मुद्दा था, बेरोजगारी का मुद्दा था, कौन सा मुद्दा चलेगा? पहलवानों का मुद्दा था? यहाँ कई मुद्दे चल रहे हैं जी, अब पता नहीं चल रहा कुछ भी। अब मुकाबला है। हाँ, मुकाबला तगड़ा है इस बार। किस किस के में मुकाबला है? कांग्रेस बीजेपी का। दोनों में ही है। हाँ, आम आदमी पार्टी, आम आदमी पार्टी नहीं है इधर। जेजेपी, नहीं, वो भी नहीं, हम इतना नशोर नहीं है उनका। सिर्फ काँग्रेस और बीजेपी। हाँ जी, हाँ जी। तर एकंदरीत जर पाहिलं रीती तर काँग्रेस आणि भाजप हे महत्त्वाचे पक्ष यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आम आदमी पार्टी, अरविंद केजरीवाल जेव्हा कारागृहातून बाहेर आले तेव्हा त्याचा फायदा होईल असं वाटलं होतं, मात्र 2 पोलवरती या ठिकाणी निवडणूक होताना पाहायला मिळते। काँग्रेसचा जो डाव आहे तो जाट समाज आणि महिला वोटर, त्याचबरोबर दलित समाजाच्या वरती आहे। मात्र ऐन वेळेस कुमारी शैलजा ह्या जेव्हा नाराज झाल्या त्यानंतर काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं। थेट भाजपच्या नेत्यांकडनं कुमारी शैलजा या जे दलित चेहरा आहे त्यांना ऑफर करण्यात आली। अशा सगळ्यामध्ये आता 8 तारखेला नेमका जेव्हा निकाल हाती येतोय तेव्हा काय परिस्थिती आहे, काय चित्र उभं राहतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।